देशातील लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यातील आणि महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पार पडलं। गेली अनेक महिने देशासह राज्यातील वातावरण अक्षरशः ढवळून निघालं आहे। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रोज काही ना काही विषयांवरून खडाजंगी पाहायला मिळत होती। ही निवडणूक देशातील प्रमुख पक्षांसाठी वेगळी आणि प्रतिष्ठेची मानली जाते। त्या अनुषंगाने सत्ताधारी भाजप एनडीए बरोबरच इंडिया आघाडीसाठी हा कसोटीचा टप्पा आहे असंही बोललं जात होतं। त्याच संदर्भात आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रतीक्षा नावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राइब, लाईक व फॉलो जरूर करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। आज देशात 5व्या टप्प्यातील एकूण 49 मतदारसंघातील जागांवर मतदान पार पडलं। त्यात महाराष्ट्रात 13 जागांवर मतदान झालंय। 5वा टप्पा हा संख्येनेही सर्वात छोटा टप्पा ठरतो। छोटा टप्पा असला तरी यातील मतदारसंघ निवडणुकीच्या निकालावर मोठा परिणाम घडवण्याची किमया साधतो। महाराष्ट्रात मुंबईतील 6ही जागा, उत्तर प्रदेशात रायबरेली, अमेठी आणि फैजाबाद म्हणजेच अयोध्या, तसेच बिहारमधील सारण, पूर्वीचे छपरा आणि हाजीपूर हे मतदारसंघ देशात प्रतिष्ठेचे मानले जातात। 2019च्या लोकसभा निवडणुकीत 6 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेल्या 49 मतदारसंघापैकी त्यातील 14 जागा उत्तर प्रदेशातील, 13 जागा महाराष्ट्रातील, 7 जागा पश्चिम बंगालमधील, 5 जागा बिहारच्या, 3 जागा झारखंडमधील, 5 जागा ओडिशातील आणि जम्मू काश्मीर आणि लडाखमधील प्रत्येकी 1 जागा होती। या 49 जागांपैकी 39 जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीने म्हणजेच NDAने जिंकल्या होत्या। त्यात 32 जागा एकट्या भाजपने मिळवल्या होत्या। इंडिया आघाडीतील सर्व पक्षांना मिळून त्यावेळी 8च जागा जिंकता आल्या होत्या। मात्र आताची राजकीय स्थिती वेगळी आहे। राज्यातील बदलत्या समीकरणांचा परिणाम हा देशाच्या निवडणुकीवर होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे यंदा मात्र हा 8चा आकडा दुप्पट होऊ शकेल किंवा NDAला मिळालेली 31 जागांची आघाडी अवघ्या 17 जागांपर्यंत कमी होऊ शकतील। इतका मतदार 2019 नंतरच्या विधानसभा निवडणुकांमध्ये इंडिया आघाडीतील पक्षांनी मिळवलाय। त्यातही उत्तर प्रदेशातील विधानसभा क्षेत्रांमध्ये मतटक्केवारीच्या आधारे इंडिया आघाडीतील पक्षांनी गेल्या 4 वर्षात अधिक जनाधार मिळवलाय। त्यामुळे हे राज्य भाजप व NDAसाठी तितकंच कसोटीचं ठरणार आहे। सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे। ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662। उत्तर प्रदेशातील 5व्या टप्प्यात एकूण 14 लोकसभा मतदारसंघासाठी मतदान झालं। गेल्या वेळी या 14 मतदारसंघापैकी 13 भाजपनेच मिळवले होते, तर काँग्रेसला केवळ रायबरेलीची जागा राखता आली होती। मात्र 2022च्या विधानसभा निवडणुकीतील मतहिस्सा लक्षात घेतला तर यंदा काँग्रेस रायबरेलीची जागा राखेलच, पण त्यासोबतच अमेठी व बाराबंकी या मतदारसंघाच्या विधानसभा क्षेत्रांमध्ये मिळवलेला मतटक्का टिकवून ठेवला तर या 2 जागाही काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे। उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष हा काँग्रेसचा मोठा भाऊ म्हटलं जातं। इथलं नेतृत्व अखिलेश यादव यांच्याकडे आल्यानंतर 2019 मध्ये एकही लोकसभेची जागा समाजवादी पक्षाला मिळवता आली नव्हती। परंतु कौशंबी, फतेहपूर आणि बांदा या जागांमधील विधानसभा क्षेत्रातला 2022चा जनाधार टिकवून ठेवल्यास सपाला इथं फायदा होऊ शकतो। त्यामुळे या पक्षालाही 3 जागांची आशा आहे। आता महाराष्ट्रात 5व्या टप्प्यासोबतच निवडणूक संपली आहे, परंतु ठाकरेंची शिवसेना, शिंदेंची शिवसेना तसेच शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यात असली नकली कोण याच्या फैसल्यासाठी पंधरवडाभर थांबावं लागणार आहे। या टप्प्यात मुंबई शहर, उपनगरे मिळून 6 मतदारसंघ, शिवाय ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी, धुळे या मतदारसंघातलं मतदान पार पडलं। यात उद्धव ठाकरेंसाठी मुंबई आणि ठाणे या पट्ट्यात खरी लढाई झाली आहे, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी भिवंडी आणि दिंडोरी हे मतदारसंघ महत्त्वाचे आहेत। पश्चिम बंगाल, बिहार आणि झारखंडमध्ये इंडिया आघाडीला अधिक लाभाची आशा धरता येणार नाही। पश्चिम बंगालमध्ये एकूण 7 जागांवर मतदान झाले।
यापैकी बराकपूर आणि हुगळी मतदारसंघात 2021च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानुसार भाजपला यंदा या जागा राखण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागणार आहेत। पण भाजप तृणमूलकडून आरामगाब हा मतदारसंघ हिसकावून घेऊ शकतं। बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलातर्फे छपरा लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळच्या लालू प्रसाद यांच्या बालेकिल्ल्यात आपला पाय पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न सुरू आहे। परंतु बिहारच्या मिथिलाचल पट्ट्यातील काही जागा ही एनडीएसाठी अनुकूल आहे। बिहारमध्ये एकूण 5 लोकसभा मतदारसंघासाठी मतदान झाले। झारखंडमधील कोडरमा मतदारसंघात इंडिया आघाडीला विजयाची आशा आहे, कारण इथं विद्यमान भारतीय कम्युनिस्ट पार्टी, मार्क्सवादी लेनिनवादी लिबरेशन या पक्षाचे आमदार विनोद कुमार सिंह हे लोकसभेचे उमेदवार आहेत। या ठिकाणी आज 3 लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडलं। लोकसभेसोबतच विधानसभेचीही निवडणूक होत असलेल्या ओडिशात भाजपला 2019 मध्ये लोकसभेसाठी मिळवलेल्या जागा टिकवून ठेवण्याची आशा या टप्प्यात निश्चितपणे आहे। 5 लोकसभेच्या जागा आणि 35 विधानसभेच्या जागांचा हा टप्पा आहे। इथले मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचंही भवितव्य पणाला लागले। लोकसभेच्या 5 जागांपैकी राज्याच्या पश्चिम भागात असलेल्या 3 जागा भाजपने 2019 मध्ये जिंकल्या होत्या, तर मध्य ओडिशातील 2 जागा सत्ताधारी बिजू जनता दलाकडे होत्या। हा निकाल यंदाही तसाच राहील अशी शक्यता वर्तवली जाते। जम्मू काश्मीरच्या बारामुला आणि लडाखच्या जागेवरही या टप्प्यात लक्ष राहणार आहे। भाजपसाठी 5वा टप्पा कसोटीचा असणार आहे, कारण यापूर्वीच्या 4 टप्प्यांमध्ये मिळून जवळपास 40 जागांचं नुकसान होण्याची भीती ही वर्तवली जात असताना आणखी जागा गमावणं हे भाजप किंवा एनडीएसाठी पचणार नाही। 5वाच नव्हे तर यापुढचेही दोन्ही टप्पे भाजपसाठी अटीतटीचे असणार आहेत। आता हा 5वा टप्पा कुणाला तारणार आणि कुणाला खाली खेचणार याचं सर्व चित्र हे 4 जूनला स्पष्ट होईल। याविषयी तुमचं मत काय ते कमेंटमध्ये कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।